नाशिकचे नवशा गणपती मंदिर हे पेशवे काळात आनंदीबाई जोशी यांनी बांधले. या मंदिराला नवशा गणपती नाव पडण्यामागे एक खास कारण आहे. आनंदीबाई जोशी यांना मुलगा झाल्यास ते या मंदिराची स्थापना करण्याचा नवस केला होता. नवस पूर्ण झाला म्हणूनच त्यांनी हे मंदिर बांधले. नवशा गणपतीच्या मंदिरात भाविकांनी आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यावर अर्पण केलेल्या असंख्य घंटा या मंदिराची महती सांगतात. पंचवटीतील या मंदिराच्या शेजारी असलेली बोट राईड उपलब्ध आहे. बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर आपण पिक्चरला जाणार आहोत, जेवायला पण जाणार आहोत. हॉटेल भाग्यश्री. तसंच शेवटला थोडं सेलिब्रेशन होणार आहे. मागे राहिली होती मित्रांनो, कुठं फिरत होते गुड मॉर्निंग मित्रांनो, AB ब्लॉग्स मध्ये परत आपले एकदा स्वागत आहे. आज आपण नवीन लोकेशन वरती आलोय, नाशिकला आलोय, नवशा गणपती. तर सर्वप्रथम आम्ही कसं पोहोचलो तुम्ही हे बघा. तर आपला प्रवास याच गाडीमध्ये होणार आहे. तर आपलं हे लोकेशन नाशिकचं आहे. तुम्ही लोकेशन टाकलं तर तुम्ही एक्झॅक्ट तिथं पोहोचशाल. इथं आपण गाड्या पार्क लावले आणि आता आपण नवशा गणपतीचे दर्शन घेणार आहोत. नवशा गणपतीला पोहोचल्यावरती तुम्हाला पहिलेच मंदिराच्या बाहेर असा स्टॉल लागलेला आहे. हे तुम्ही आपल्या घराला, भिंतीला वगैरे कुठं गाडीला लावायला घेऊ शकता. खूप मस्त आहे. तिथं बाहेरच मुस्लिम धर्माची एक दर्गा पण आहे. तिथं सुरुवातीला पोहोचल्यावरती बघितलं तर काय इतक्या साऱ्या घंटा डोकंच हँग झालं. थोडं पुढं जाऊन समजलं की नुसतं आनंदीबाईचं नवस नाही पूर्ण झालं, जितक्या साऱ्या घंटा बांधले तितक्या लोकांचा नवस पूर्ण झाला. तर तुम्ही कधी येताय नवस घ्यायला? हे बघा, म्हटलं होतं तुम्हाला या मावशींनी काहीतरी नवस घेतलाय. या मंदिराला एकदा नक्की विजिट द्या, खूप प्रसन्न वाटेल. मित्रांनो दर्शन घेतलंय आता आम्ही पण बॅग बाजूलाच इकडे बघू शकता. बोट राईड साठी इथं होडी लावली, तर तुम्ही इथं येऊ शकता. काय मागे राहिली होती मित्रांनो, कुठं फिरत होते काय मित्रांनो. आता मंदिराचा व्ह्यू तुम्ही बघितला असेल तर आता आम्ही थिएटरला चालू मूवी बघायला, दबंगा. चला, तुम्हाला म्हटलं होतं आपला लो बजेट असणार आहे, तर मग ही गाडी मित्राचीच आहे आणि एक जेवणाचा पण खर्च वाचलाय आपला आज फिरायला. एका मित्राचा वाढदिवस आहे ना, तो पार्टी देणार आहे. तर हे बघा किती दाटीवाटी करून आम्ही बसलो होतो. भूक लागली तर जेवण करायला आलो होतो हॉटेल गारवा बिर्याणी. भाऊ हॅपी बर्थडे. अखेर 10 वर्षाचा प्रवास संपलाय भाऊचा. स्टेनोग्राफर कृषी विभाग मध्ये निवड झाली. खराब हो जाएगा मैं माँ अम्मा भाई तुम्ही होते पुढे तिकीट काढायला तुम्हाला माहिती साहेब झालो. हा झालो. तू काल म्हणत होती ना साहेब व्हायला गेले होते का, मग झालो साहेब. तू काय करते? अभ्यास करू?
अजून अभ्यास करू. बर मग अजून मोठा साहेब होतो मग. हा ओके ओके. तुला काय आणू? तुला आंबा आणू का? आंबा बर बर आणतो आणतो. आंबा आणतो, पेढे आणतो, कॅडबरी पण आणतो. हा नाही नाही अजून 6 वाजेला. पोरं सगळे बाहेर आहे आम्ही. हा मी आता घरी येतो पहिले, मग ते येतील. आता अजून काही जण शॉपिंग करताय नाशिक मध्ये. मी आलो निघून. गाडीची लाईट राव अरे उचला ना रे. आळ काय मेन गोष्ट थोडं वर तुम्ही ये ना. आपली व्हिडिओ बनवा. सर्वांनी माझा जो सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. इथे असे काही मुलं आहे का जे माझ्या पहिल्यापासून माझ्यासोबत संघर्षात होते आणि काही जण आत्ताच होते नुकतेच अभ्यासाला लागले. त्यांनी माझा संघर्ष बघितला. त्या सर्वांना माहिती आहे कशा प्रकारे मी काय केलं. आणि तसंच तुम्हाला सर्वांना तुमच्या यशामध्ये सर्वांना प्राप्ती हो त्यासाठी सर्वांनी सतत प्रयत्न करत राहा. नक्की यश मिळेल. एक ना एक दिवस यश मिळतच. त्यामुळे तुम्ही सर्वांनी मला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आला दूध कसे काय सांभाळते कधीचा बाद होता. तर मित्रांनो कसा वाटला आपला व्लॉग? तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये नवीन लोकेशनवरती. धन्यवाद. बाय बाय. सबस्क्राईब करा, शेअर करा.